या सखोल चर्चेत स्वागत आहे. आज आपण आपल्या उपलब्ध स्रोतांच्या आधारे वाणिज्यातील व्यापार या विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. हो, एक अत्यंत महत्वाचा विषय. नक्कीच. ठीक आहे, आपण हे उलगडून पाहूया. दैनंदिन जीवनात आपण सतत काही ना काही खरेदी करत असतो. पण त्या एका साध्या व्यवहारामागे किती मोठी आणि गुंतागुंतीची जागतिक यंत्रणा काम करत असते, हे समजून घेणं खरंच थक्क करणार आहे. अगदी तशीच परिस्थिती आहे. सहसा बघा, व्यापार आणि वाणिज्य हे शब्द एकाच अर्थाने वापरले जातात. पण उपलब्ध माहिती आणि तज्ज्ञांच्या विश्लेषणाचा विचार केला तर त्यात खूप मोठा फरक आहे. म्हणजे व्यापार आणि वाणिज्य एक नाहीयेत. हो, खरं तर व्यापार म्हणजे केवळ वस्तूंची देवाणघेवाण. पण वाणिज्य ही एक महाकाय परिसंस्था आहे. म्हणजे एखादी वस्तू तयार झाल्यापासून ती अंतिम ग्राहकाच्या हातात पडेपर्यंत जे काही घडतं. म्हणजे त्यात बँकिंग आलं, इन्शुरन्स आला. अगदी बरोबर. लॉजिस्टिक, मार्केटिंग हे सर्व वाणिज्याचा अविभाज्य भाग आहे. आता बघा, मी असा विचार करत होते की जर आपण नागपूरच्या मार्केटमधून एखादा लेटेस्ट स्मार्टफोन विकत घेतला तर ती केवळ एक खरेदी नसते. नाही, अजिबात नाही. तो व्यापार नक्कीच आहे, ज्याला आपण अंतर्गत व्यापार म्हणतो. देशाच्या सीमेच्या आत होणारा घाऊक किंवा चिल्लर व्यापार सर्वांच्याच परिचयाचा आहे. पण जेव्हा आपण वाणिज्याच्या विस्तृत दृष्टिकोनातून याकडे पाहतो ना, तेव्हा तो फोन त्या दुकानापर्यंत कसा पोहोचला, उत्पादकाला कोणत्या बँकेने कर्ज दिलं, हो, आणि हजारो किलोमीटरच्या प्रवासात त्या मालाचा विमा कोणी उतरवला. हो, हेच तर या सगळ्या अदृश्य साखळीचं खरं महत्त्व जाणवतं. नेमका हाच तो कळीचा मुद्दा आहे. ही अदृश्य साखळीच खऱ्या अर्थाने कोणत्याही अर्थव्यवस्थेचा कणा असते. अंतर्गत व्यापाराचं जाळं जेवढं मजबूत ना, तेवढी देशाची अर्थव्यवस्था अधिक वेगाने फिरते. पण आधुनिक जगात फक्त एवढ्यावरच थांबून चालत नाही. म्हणजे सीमा ओलांडून होणारा व्यापार. हो, जेव्हा ही साखळी देशाच्या सीमा ओलांडते तेव्हा परदेशी व्यापार सुरू होतो. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात कोणताही देश केवळ स्वतःच्या उत्पादनांवर पूर्णपणे अवलंबून राहू शकत नाही. हे तर स्पष्टच आहे. भारताने अमेरिकेला जीवनरक्षक औषधांची केलेली निर्यात असो किंवा आपण प्रगत तंत्रज्ञानासाठी करत असलेली आयात असो, हे जागतिक अर्थव्यवस्थेचं चक्र सतत फिरत असतं. पण ह्या साध्या आयात निर्यातीच्या गणितापेक्षा या स्रोतांमध्ये सर्वात रंजक वाटलेली संकल्पना म्हणजे एंट्रोपोट व्यापार. हो, एंट्रोपोट. सुरुवातीला हा शब्द थोडा तांत्रिक वाटतो, पण प्रत्यक्ष व्यवहारात त्याची कार्यपद्धती एखाद्या बुद्धिबळाच्या खेळासारखी आहे. इथे सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे या प्रकारात एक देश दुसऱ्या देशाकडून माल विकत घेतो, पण तो स्वतः वापरण्यासाठी नाही, तर त्यावर थोडीफार प्रक्रिया करून किंवा केवळ पॅकेजिंग बदलून तिसऱ्याच देशाला विकण्यासाठी. ज्याला आपण पुनर्निर्यात म्हणतो.